नागनाथ 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 अरे हा कसला धूर आहे किती त्रास होतोय याचा अरे तिथे काय बसून राहिलायस तू उठ तिथून ओम श्री गुरुदेव दत्त। नागनाथ अरे हे नेमकं काय होतं? आई घाबरण्यासारखं काही नाही। एका वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीनं केलं होतं हे। तो त्याच्या दुष्ट शक्तींचं प्रदर्शन करतोय। नेमकी काय बोलतोस तू हे? बाबा आपण मंदिरासारख्या चांगल्या ठिकाणी गेलो कसं दिव्याचा समईचा अगरबत्तीचा सुवास येतो तसंच काही वाईट लोकांजवळ वाईट गोष्टी असतात। त्याच वाईट गोष्टी कोणीतरी पाठवल्या होत्या। अरे पण हे किती भीतीदायक आहे। आता गेलंय ते सगळं। तुम्ही काळजी करू नका। तुम्ही जा झोपायला। गुरुआई मला माहिती आहे हे तू केलंयस। तू अशा कितीही क्षुद्र गोष्टी केल्या तरी तुला विजयी होता येणार नाही। महेंद्र वर्मा तू नाथ पंथाच्या भक्तांना कैद करून खूप मोठी चूक केली आहेस। त्यांच्याकडून आमचं सत्य वधवून घेण्यासाठी तू त्यांना यातना देतोयस। हे बघ आमचं सत्य। मी श्री गुरु मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ मी तुला आदेश देतो की माझ्या भक्तांना सोडून दे नाहीतर तुझा मृत्यू अटळ आहे। आदेश अलख निरंजन। साप 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 महाराज काय झालं? साप 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 हे बघ माझ्या समोर मला दंश करतील ते चावतील मला ते। इथे काहीच नाहीये महाराज तुम्ही घाबरू नका। पकडलेल्या लोकांना सोडावं लागेल। त्यांच्या भक्तांना सोडावं लागेल। हे काय बोलताय तुम्ही? हो नाहीतर जीव जाईल माझा। भस्मांकित शिव स्वरूप
ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरिताचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। महाराज, आपण तातडीने बोलावलं? हो, काल तुम्ही ज्या भक्तांना पकडलंय त्यांना तत्काळ सोडून द्या. क्षमा असावी महाराज, पण हे कशासाठी? उलट आपल्याला त्यांच्याकडून आणखीन माहिती हवी आहे. नाही, त्यांची चौकशी करणं थांबवा आता. आणि मी सांगतोय तसं करा. आपण चिंतेत दिसत आहात. काही घडलंय का? काल रात्री त्या साधू भावांनी मला स्वप्नात येऊन बजावलंय. त्यांच्या भक्तांना सोडून द्या. कदाचित आपल्या मनात सतत त्या साधूंचाच विचार असल्याने आपल्याला अशी स्वप्न पडली असतील. दादांजी, तुम्हाला माहित नाही काल रात्री माझी काय अवस्था झाली होती. रात्री झोप आली नाहीये. डोळे मिटले की सगळीकडे अवतीभोवती अंगावर फक्त साप दिसत होते. काही सापांनी माझ्या भोवती रिंगण घातलं होतं. आपण हे काय सांगताय महाराज? हे कसं शक्य आहे? मला माझा मृत्यू समोर दिसत होता. त्यामुळे सांगतोय तुम्ही त्या भक्तांना सोडून द्या. महाराज, आपण जर त्या लोकांना आता सोडलं तर लोकांमधलं आपलं भय कमी होईल. आणखीन लोक त्या साधूंची भक्ती करायला लागतील. तुर्तास आपल्याला माघार घ्यावी लागेल. पुढे काय करायचं ते नंतर पाहू. पण महाराज, एकदा विचार. दादांजी, मी सांगितलंय तेवढं करा आणि त्वरित करा. आहे आबा बघ पुन्हा झोपलं. आओ उठा की, किती झोपतायसा? अगं गिरिजे, आता काय सांगायचं तुला. काल रातभर डोळ्याला डोळा लागला नाही. का बरं आबा? का म्हणजे? अरे काल रातभर पारावर झोपावं लागलं. मी आपल्या आरामात घरात झोपला असान. काल रातच्याला एवढी गाढ झोप कशी लागली तेच कळलं नाही. पर ते जाऊ द्या, काल रात्री गुरुआईनं काही काम केलं का नाही? गुरुआईनं त्या नागनाथच्या घरावरची माती नेली आहे. आता बघू काय होतंय ते. पाटील आहेत का घरी? कोण? हा, अरे लखू, ये बाबा ये. काय रे बाबा, आणली का खुश खबर? झालं का आपलं काम? तेच सांगायला आलतो. एवढं आपण कष्ट करून बी काय झालं नाही त्या नागनाथला. गुरुआईनं राती केलेला इथे जुळून नाही आलं बघा. लख्या, खरं सांग. अरे असं कसं होईल? अरे गुरुआईनं केलेला हो माहिती हो. मी कशाला खोटं बोलू पाटील? गुरुआई लय चिडल्यात म्हणून मी तिथं थांबू शकलो नाही. तुम्हाला सांगायला आलोय. अरे पर असं कामून व्हायला लागलं? अरे आज पतूर गुरुआईला कोणी बी इतकी मात दिलेली नाही. ते तर त्यासनी बी समजना झालंय.
मला तर वाटतंय गुरुआईच्या ना आता काय बी व्हायचं नाही. एक एक दिवस गावातली आपली पद कमी व्हायला लागली अशानं. तेव्हा गुरुआईचं जाऊ द्या आता. तुम्ही गावातल्या लोकांकडनं त्यांच्या जमिनी ताब्यात घ्या. ते काय आहे तुम्ही बघा. मी आपलं सांगायचं काम केलं. ठीक आहे, तू जा आता. मी जातो. येळ असेल तर या गुरुआईकडे. गुरुआई लय तापल्यात, तुम्हीच त्यासनी समजावा. पर आधी गावातल्या लोकांना बघतो आणि मग येतो गुरुआईकडं. जातो आता. होय. आबा, आई म्हणते ते पहिलं करा. गावात त्यो नागनाथ माझ्या परीस मोठा झालाय. वय ज्यांच्या जमिनीवर ऋण हाय त्या समद्यांच्या जमिनी ताब्यात घ्या आता. बाबा, आई कुठे आहे? आत असेल ती. का रे? सांगतो. आई, ए आई, बाहेर ये ना ग. काय रे नागनाथ, काय झालं? आई, तुम्ही दोघं म्हणाला होतात ना की तुम्हाला श्री दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचंय म्हणून. हो, घ्यायचंय ना. मग चला जाऊयात आपण दर्शनाला. काय सांगतोयस काय आत्ता? अरे नागनाथ, पण आता संध्याकाळ व्हायला आली आहे. आता कसं चालेल? नाही म्हणजे ते वनात असतात ना. हो, श्री दत्त महाराजांना भेटण्याची हीच योग्य वेळ आहे. इतर वेळी गेलो तर लोकांच्या लक्षात येऊ शकतं. ठीक आहे, जाऊयात आत्ताच. अगं बाई, माझ्या मनावर तर अचानक दडपणच आलंय. कसलं दडपण? अरे म्हणजे त्यांना भेटल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलणार, त्यांना काय मागणार, मला तर काही कळतच नाहीये बघा. तुझी आई बरोबर बोलतीये नागनाथ. प्रत्यक्ष देवांचं दर्शन घेतानाचा अनुभव वेगळाच असणार आहे. हो म्हणजे त्यांचं दर्शन मिळणं हाही आनंद खूपच आहे. हो चला जाऊयात. आणि गावातून जाताना कोणालाही सांगू नका की आपण कुठे चाललोय म्हणून. उगाच लोकांमुळे त्यांचा एकांत तुटायला नको. हो बरोबर आहे. आणखी एक सांगायचं राहिलं, वनात दत्त महाराज बाल स्वरूपात आले आहेत. म्हणजे लहान नाहीत ते, पण मला भेटण्यासाठी ते तसे येतात. हे तर आणखीन छान झालं. त्यांचं वेगळं स्वरूप आम्हाला पाहायला मिळेल. चला जाऊयात. ए माधू, इकडे. गणप्या, शिरप्या, धोंड्या, समजे या इकडं. माधू, मागच्या पिकाच्या येळेला तू माझ्याकडनं ऋण घेतलं होतं, ते अजून बी परत केलेलं नाही. शिरप्या, गणप्या, धोंड्या, तुमच्या समजांचं बी तसंच आहे का नाही? तवा आता तुमच्या समद्यांच्या जमिनी या माझ्या मालकीच्या झाल्या आहे. आता आम्ही तुम्हाला ऋण परत मागायचं नाही आणि तुम्ही बी दिलेल्या जमिनी माघारी मागायच्या नाहीत. आओ पाटील, असं कशा पाय करतायसा? एवढे दिस थांबलात आणि काय दिस थांबा.
ए समजे तुमचं ऋण परत करते. अरे ऋण परत करायची मुदत कवा संपली सख्या? थोडी मुदत द्या समजसनी. दुष्काळ सरला की देताल समदे. ए रायबाई, तुला काऊन एवढ्या समदांचा पुळका येतोय? पर तुझ्या जमिनी आहेत ना शाबूत. लय नागनाथ नागनाथ करत होता ना व. आता जा त्याच्याकडं आणि मागा त्याला जमिनी. आणि कुणी बी त्या जमिनीवर पाय ठेवला तर समजांची तंगड तोडून त्याच्या गळ्यात बांधन. हाव पाटील, समजा पाहिजे मी तुमच्या समोर हात जोडतोय, पर एक डाव आमचं ऐकून घ्या. थोडा तरी विचार करा समदांच्या पोटाचा. गिरिजा का तुम्ही तरी सांगा ना पाटलाच नाही. ही तुमच्याच कर्माची फळं आहेत. हा, त्या नागनाथ पायी तुम्ही समजे मला विरोध करत होता ना. आता तुम्हा समजासनी कळल काय असतोय भिवाजी पाटलाचा इंगा. आता जिमिनी गेल्यावर जलंबर भीकच मागा त्या नागनाथाकडं. आहे आता बघू की यांचा नागनाथ ह्यासनी कसा वाचिवतोय. प्रणाम गुरुदेव. शुभम भवतु. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुदेव, हे माझे आई वडील. शुभम भवतु. श्री दत्तगुरु, आज आम्ही धन्य झालो. नागनाथामुळे आम्हाला तुमचे दर्शन मिळाले. आम्ही दोघांनी इतके दिवस महादेवांची भक्ती केली, त्याचेच हे फलित आहे. खरं म्हणजे नागनाथाच्या पालन पोषणाची जबाबदारी तुमच्यावर सोपवून महादेवांनी हे फलित तुम्हाला आधीच दिलेले आहे. हो, ते आमचे भाग्यच होते. नागनाथ सर्पिणीच्या पोटी जन्माला आला. एवढीच एक गोष्ट तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे, पण त्याच्या जन्माचा उद्देश हा खूप मोठा आहे. तो कोण आहे हे अजून त्यालाही नीटसे समजले नाही आहे. जेव्हा त्याला त्याची पूर्ण जाणीव होईल तेव्हा हे ह्या सृष्टीसाठी खूप हिताचे ठरणार आहे. पण या सगळ्यामध्ये आम्ही आणखी काय करू शकतो? आम्ही आमच्या भोळ्या भाबड्या श्रद्धेने, आई वडिलांच्या मायेने सगळं करत असतो. पण बऱ्याच गोष्टींचे अजूनही आम्हाला अर्थ लागत नाहीत. आई वडिलांनी आपल्या मुलाचं संगोपन करणं ही एक सेवाच आहे. एखाद्या जीवाचं भरण पोषण करण्यासारखं दुसरं पुण्य नाही. तुम्हाला त्यासाठीचे शुभाशीर्वाद नेहमी मिळत राहतील. पण महाराज, मला त्याची सतत काळजी वाटत राहते हो. गावातील काही लोकांकडून त्याला विरोध सहन करावा लागतो. गुरुआईसारखे काही लोक किंवा पाटील यांच्याकडून असलेल्या धोक्याची मला फार भीती वाटते हो. तुम्ही त्याच्या आई आहात, त्यामुळे ती काळजी तुम्हाला असणं हे साहजिकच आहे. प्रत्येक आईला आपलं मूल लहानच वाटतं. पण नागनाथाच्या आत ज्ञानाचं खूप मोठं भांडार आहे. ते एकदा खुलं झालं की कळेल की तो किती प्राचीन आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. दत्त महाराज,
तुमचा आशीर्वाद त्याच्यावर नेहमी असू दे. हो ते असतीलच. आता तुमची दर्शनाची इच्छा देखील पूर्ण झाली.